अडगळ? बंगल्यात आधीच एक अडगळीची खोली असताना अजून एक अडगळीची खोली, आणि ती पण जमिनीत. आणि या अडगळीच्या खोलीत येण्यापासून प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम आपल्याला अडवत होते. तेच तर कळत नाहीये. काहीतरी गडबड आहे शक्ती. असं काय असेल इथे जे आपण बघू नये असं त्यांना वाटत होतं. शिवा, इथे अडगळ आहे, पण या अडगळीत असं काहीतरी आहे जे आपल्या नजरेसमोर आहे पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे असं काय आहे जे आपल्याला दिसत नाही? नाही, ते काय आहे ते मला नेमकं नाही माहित, पण इथे काहीतरी आहे. मला राहून राहून असं वाटतंय. शिवा, इथली वाईब ना काहीतरी वेगळी आहे. आपल्याला काही कळत नाही, पण तू बोलतेस तर असेल. पण तसं आज दिवसभरात आपल्यासोबत जे काही घडलंय ते बघून तरी असं वाटतं की हा सगळा ना नियतीचा डाव आहे शक्ती. हे सगळं सामान इथे काय आहे, कधीपासून आहे ते आपल्याला माहित नाही, पण त्या प्रिन्स आणि भद्राची ज्या पद्धतीने तंत्रली होती ना, ते बघून तरी असं वाटतंय की इथे जे काय आहे ना ते त्यांच्या नाशाला कारणीभूत असणार आहे. अरे बापरे, म्हणजे जीवाचा एवढा आटापिटा करून शेवटी त्यांचा पचकाच झाला. शिप्रीज, आपण तिथे ना असायला हवं होतं, त्यांचे पडलेले चेहरे बघायला. पण प्रिन्स, तुम्हाला म्हटलं होतं ना मी, चेटकोबा सगळं नीट करणार. चेटकोबा आपल्याला हारूच देणार नाही, नाही हरू देणार तो आपल्याला. अहो, मालक आहे तो, आपला मालक. बघा, केले की नाही त्याने? हा, केले की नाही? एका झटक्यात गुहेची अडगळीची खोली. मग मी म्हंटल तर तुम्हाला, तुम्ही उगाच त्याच्या कुवतीवर शंका घेतली. नाही म्हणजे आपला विश्वास होताच चेटकोबावर. आपला तारणहार आहे तो, आपला तारणहार आहे, आपला मालक आहे तो. पण बघा ना, म्हणजे कधीतरी त्याचं असं कळत नाही, असं मनचं जनचं काही कळत नाही आपल्याला. पण ठीक आहे ना, अटक मटक सटक बोलून काट्याचा छाप आणि छाप्याचा काटा करतो तो. पण तुम्ही आता बघाच, तुम्ही आता बघाच, तो बैल शिवा आणि ती सटवी शक्ती आपल्या मध्ये येऊ शकत नाही, आपल्याला अडथळा बनूच शकत नाहीत. बघाच. फटाक सटाक सोडून जाऊ नकोस, पण त्या शिवा शक्तीला कमजोर समजू नकोस. का आता असं का बोलतोयस? तुम्ही मला जे बळी दिले होते त्या मढ्यांचं काय केलं? काय केलं म्हणजे? जमिनीत गाडली. हुशार तुम्ही, खूप हुशार, शहाणे. एक मिनिट, ते मड्यांचं काय मध्येच? अरे मूर्खांनो, ती मडी जिथं कुठं पुरलीत ना ते उकरून काढा आणि त्याची विल्हेवाट लावा. नामोनिशान मिटवून टाका त्यांचं, नाहीतर आपला सत्यानाश होईल. सत्यानाश होईल, आपला सत्यानाश होईल. परत गेला, काहीला काहीतरी सांगून पळून जातो. प्रिन्स, आता ती गाडलेली मडी उकरून काढायची. काय आहे सगळं हे? ती मडी तर कोरोनानेच पुरली होती, त्यालाच सांगावं लागेल. नाही, ते सगळं ठीक आहे, पण त्याआधीच ते शिवा आणि शक्ती त्या मढ्यांपर्यंत पोहोचले तर? शक्ती, शिव, काय झालं? एवढं विचारत का दिसतंय? काही टेन्शन आहे का? नाही काय अम्मा, टेन्शन काय नाही. ते मग मला न सांगण्यासारखं काही आहे का? नाही ते नाही ग अम्मा, तसं काहीच नाही. अगं अम्मा, आम्ही आज निखारगेंच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे आम्हाला कधीही न पाहिलेली जागा सापडली. कधीच न पाहिलेली जागा म्हणजे? अडगळीची जागा. ती जागा याआधी आम्ही कधीच पाहिली नव्हती. त्या जागेचा एंट्रन्स जरा विचित्रच होता. अडगळीची जागा विचित्रच आहे बघ. पण नेमकं तिकडे काय होतं? अडगळच होती, काही जुन्या पुराण्या वस्तू होत्या. शिवा, मला काय वाटतं, त्या नव्या अडगळीच्या जमिनीखाली काहीतरी दडलेलं असेल.
म्हणजे प्रिन्स काका किंवा भद्रावती मॅडमच्या विरोधातील काही पुरावे? आपल्याला जसे जसे संकेत मिळत आहे आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय. आता बघ ना, मगाशी बंगल्यावर आपल्याला तो लाईट दिसला, पण माझं मन मला सांगतंय त्या जमिनीखाली काहीतरी दडलेलं आहे, नक्की काहीतरी आहे. आणि जर तसं असेल ना तर मग आपल्याला तिकडची जमीन खोदावी लागेल, जशी त्या राक्षस चेटकोबाने आपली जमीन खोदली होती. आपल्या जमिनीखाली जसं आपलं ऊर्जा स्रोत होतं ना शक्ती, तसं त्या पापी लोकांचा ऊर्जा स्रोत त्या बंगल्याखालच्या जमिनीत असू शकतं. म्हणजे चेटकोबा? नाकारता येत नाही. पण ही जमीन कुठून खणायची हा एक मोठा प्रश्न आहे. काय पुरलेली मडी बाहेर उकळून काढा? नाही 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 नाही, काय थट्टा करता काय माझी? थट्टा वगैरे करत नाहीये मी तुझी. जेवढं सांगितलंय तेवढं कर, आपल्याकडे वेळ नाहीये. हो पण बॉस, अशी गाडलेली मडी बाहेर उकरून काढणं पाप आहे. मी कुठेतरी वाचलंय आणि आपल्याला नरकात नाही जायचं, याचा होत करून येते म्हणून मी तुम्हाला सांगतो की आहे ना, यात तू कसं दही करू नकोस, नाही तर मी तुला नरकात पाठवेन. हो पण वहिनी बॉस, हे मडी उकरणं रिस्की काम आहे. ए रिस्कचा वगैरे मला सांगायचं नाही. हे काम तुलाच करायचंय. शिवा आणि शक्ती त्या मड्यापर्यंत पोहोचले ना तर बराच्या भावात तूही जाशील आणि आम्ही. आणि हा चेटकोबाचा आदेश आहे. चेटकोबाचा आदेश तू नाही पाळला तर चेटकोबा तुझी काय हालत करेल माहिती आहे ना तुला? जिवंतपणे नरकात जायचंय तुला? नाही 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 ना, मग जा, जाऊन मुर्दे बाहेर काढ. ते सांगाडे बिंगाडे जे काही आहे ते जाळून त्याची विल्हेवाट लाव. हो पण बॉस, माझं ऐकून तरी की असं जाणं तिकडे रिस्क आहे आणि याचे मुर्दे कसं? भद्रा, असं नाही ऐकणार. तू एक काम कर, तू चेटकोबाला बोलव, तोच याच्याशी बोलेल. हे बात नाही 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 वहिनी बसतामा, वहिनी बसतामा, मी करतो काहीतरी, मी काहीतरी करतो. नको चेटकोबाला बोलू नका, नाहीतर तुम्हाला आहे ना अटक मटक सटक करून टाकेल. नाही मी करतो काहीतरी बॉस, करतो काहीतरी. बिनडोक प्रिन्स हा नक्की नीट काम करेल ना? त्या गाडलेल्या मुर्द्यांची विल्हेवाट नाही लावली तर काय होईल माहितीये ना? ते आता चेटकोबालाच माहित. शंभू महादेवा, बंगल्याच्या जमिनीखाली प्रिन्स आणि भद्राच्या विरोधात काही सापडेल काय? आणि सापडणार असेल तर नेमकं खणाला कुठून सुरुवात करायची?